हाय, हॅलो, नमस्कार माझ्या सर्व ताई, मैत्रिणी, दादा, मावशी, काका, आजी, आजोबा यांना सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना ही दिवाळी सुखासमाधानाची, आनंदाची, भरभराटीची जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओ सुरुवात करते. तर चला मैत्रिणींनो, आज आहे लक्ष्मीपूजनाच्या नंतर बलिप्रतिपदेचा दिवस. परंतु आज आम्ही चाललो आहोत बाहेर. तर बाहेर एका अशा ठिकाणी चाललो आहोत की तो कार्यक्रमाचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करेल, तर नक्की बघा. तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. तर त्या अगोदर मी सर्वप्रथम चहा घेते. तर मी बाहेर कुठे गेली तर मला चहा घेतल्याशिवाय होत नाही. आपल्या घरचं चहाची चव ही मला पहिले लागते. मग दुसरीकडे कुठेही चहा घेतल्याचं समाधान मला लाभत नाही. घरातला चहा घेतलं तरच मन भरतं. तर इथे ना स्वरा थोडीशी लाडत आली, तिची मस्ती चालू आहे, त्यामुळे ती जरा बोलायला नाटकं करते. चला आता तयारी झाली, निघतो आम्ही. आणि कसला कार्यक्रम आहे तुम्हाला कळेलच, नक्की बघा व्हिडिओ. खूप छान कार्यक्रम झालेला आहे. तर त्या अगोदर मिस्टरांना गिफ्ट आलेले आहे, खूप छान गिफ्ट आलेले आहे. ते तुमच्यासोबत मी शेअर करते. नेमकं काय गिफ्ट आहे ते. तर हे बघा, इथे मस्त तांब्याचा असं छोटासा डबा आहे. त्यानंतर आपलं जे दिवा असतो ना लावायचा, तो दिवा एक, आणि ह्या माळेत आलेल्या आहेत जे आपण देवघराला लावू शकतो अथवा दरवाजाला पण लावू शकतो साईडने. आणि हा एक छोटासा दिवा आहे आणि एक तांब्याची पाण्याची बॉटल आलेली. असं खूप मस्त गिफ्ट आलेलं आहे. तर म्हणजे हे गिफ्ट, आणि त्याच्यामध्ये काजू बदाम पण निघालेले आहे. मिस्टर तर तांब्याची बॉटल काही म्हणजे पूर्ण आतमध्ये बघितले, कारण खूप घाई झालेली त्यामुळे. पण मैत्रिणी खूप छान गिफ्ट मिळालं आहे मिस्टरांना. तर त्यानंतर फायनल आम्ही इथे पोचलो पण. आणि आता इथे आमची चालली तयारी. म्हणजे ते आता सांगून देत तुम्हाला की अन्नप्राशन संस्काराचा कार्यक्रम होता 6 महिन्याचा बाळ झाल्यानंतरचा. तर त्यासाठी इथे तयारी चालू आहे. मस्त असं काजू बदाम वगैरे काढून सगळे बाउलमध्ये भरायचं. त्यानंतर हे पावलं बनवायचे होते. मग तर इथे मोसंबी आणि त्याची डाळिंबाच्या दाण्यांचे पावलं बनवणार आहोत. ते तुम्हाला डेकोरेशनमध्ये दिसेलच आता. तर एकदा 6 महिन्याचं बाळ झाल्यानंतर त्याचे म्हणजे तिथून त्याचे म्हणजे आपले वरचं खाण्याची सुरुवात होते. तर त्यासाठी आता ही नवीन म्हणजे एक एक निघतच चालतं. जसं आता जमाना बदलला आहे त्यासोबत तसं नवीन नवीन एक एक गोष्ट निघतच चालतात. तर ज्यांना आवड असते ते नक्की करतात. तर मग ज्यांना कोणाला ज्या ताईंना माहिती नसेल त्यांच्यासाठी म्हटलं सांगूया. तर इथं अन्नप्राशन संस्काराचा कार्यक्रम जो आहे त्याच्यामध्ये म्हणजे हे बघा, अशा पद्धतीचं डेकोरेशन केलेलं आहे मस्त. प्रत्येकजण ज्याच्या पद्धतीने जसं जसं जमेल त्या पद्धतीचं डेकोरेशन करतं. इथे आता छान असं डेकोरेशन केलं आहे. पाऊलं वगैरे सर्व काढले. ते माझे हे आहे एक जावे. आम्ही सर्वजण चुलत 5 जाव आहेत. तर आज सगळे एकत्र जमले होते खूप दिवसानंतरून. कारण सगळ्यांचे वेगवेगळे सगळे लांब लांब असतात. एक गुजरातला, एक मुंबईला, आम्ही पिंपळगावला, आणि कोणी बाकी उंबरखेड. मग म्हणून असे सगळे वेगवेगळे ठिकाणी राहतात. तर असा योग आज खूप 2-3 वर्षानंतर आलेले ह्या दिवाळीच आम्ही सगळं जावं एकत्र झालो. नाहीतर मग एक येतं एक नसते, असं कोणी ना कोणी नसतं प्रत्येकाच्या कामाच्या ॲडजस्टमेंटनुसार. तर आता इथे पूर्ण तयारी झालेली. आता बाळाला आंघोळ घालण्यासाठी ते टप वगैरे ठेवलेलं आहे. आणि आता चाललं आहे त्याच्यामध्ये टपामध्ये फुलाच्या पाकळ्या वगैरे टाकल्या आहेत. आणि बघा आता बाळाला त्या टपामध्ये ठेवत आहेत आंघोळ घालण्यासाठी. तर मैत्रिणी खूप छान वाटतं असे नवीन नवीन कार्यक्रम जर आपण केले ना कधीमध्ये, तर मस्त वाटतं. सगळेजण या निमित्ताने एकत्र येत. आमचे सर्व नंदा जावा दीर सर्वजण आज कधी नव्वत खूप दिवसानंतर एकत्र आले. ते पण गुजरातला असतं त्यामुळे आज पहिल्यांदा म्हणजे आजच एकत्र आले.
तर त्यानंतर आता कपडे घालून पुन्हा औक्षणाचा कार्यक्रम सुरू झाला इथे आता. तर आता इथे सर्व आत्या वगैरे सर्वजण त्याला ओवाळून घेत आहे. आता ते झाल्यानंतर इथे अन्नप्राशन संस्काराचा कार्यक्रम सुरू झाला आहे. तर त्याला जे म्हणजे आपण पेज बनवतो ना, ते पेज खाऊ घातले. बाकीचं तर काही बाळ खाऊ शकणार नाही. इथे सर्व स्वीट ठेवलेले होते. आपलं जे जे असतात घरामध्ये म्हणजे काजू बदाम वगैरे सर्व जे काही स्वीट असतात ते ठेवले जातात. आता सर्वांनी इथे त्याला म्हणजे इथं खाऊ घातले. सर्वांचे फोटोशूट केले तिथे या पद्धतीने. आणि त्यानंतर इथे जेवणाचा कार्यक्रम सुरू होता. जेवणामध्ये मेनू खूप छान ठेवले होते. म्हणजे केटरर्सकडनं जेवण मागवलेलं होतं. जिरा राईस, भात, कढी, काजू करी, मसाला, वांग्याची भाजी, त्यानंतर चपात्या, आपला मुंग डाळीचा शिरा असतो तो. तर खूप मस्त जेवण होतं. तर म्हणजे आम्ही 30 लोक होतो आणि इथे 40 लोकांचा स्वयंपाक, भरपूर सारा स्वयंपाक होता. तर इतकं छान सगळ्यांचे जेवणं झालेत. खूप मस्त अशी धमाल आली. सगळेजण एकत्र खूप दिवसानंतर जमल्यानंतर ना खूपच छान वाटतं ना. इथे आमचे सर्व नंदा, भाचे, जावा, आम्ही सर्व मैत्रिणी, ह्या सर्व माझ्या जावा आहेत. तर मैत्रिणींनो, आज आम्ही खूप दिवसानंतर भेटलो होतो सर्वजण एकत्र. त्यामुळे खूपच मजा आली. मस्त खूप आनंद वाटला असं खूप दिवसानंतर भेटल्यानंतर. आणि त्यानंतर आता जेवण वगैरे झाल्यानंतर, भांडी वगैरे आवरल्यानंतर आता इथे मी माझे भाचे आहेत. तर ते जे गाणी म्हणतात तर त्यांचं ते म्हणजे तर त्यांचा गाण्याचा क्लास झालेला आहे. तर ते खूप असं लांब लांब ठिकाणी जातात. म्हणजे असं त्यांची सर्व टीम असते. तर ते सर्वजण असे लांब लांब ठिकाणी गाणी म्हणण्यासाठी जात असतात. तर खूप छान वाटलं. तर त्यांची गाणी म्हणणं झाल्यानंतर इथे माझी मुलगी आणि पुतणी यांचे डान्सचा पण प्रोग्राम झाला. खूप छान असं त्यांनी पण डान्स केला आहे. तर मैत्रिणींनो, खूप छान असा मस्त प्रोग्राम झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला देखील आवडेल. आणि ज्यांनी कोणी अन्नप्राशन संस्कार केलेला नसेल, हा व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांना थोडा तरी व्हिडिओ मिळेल. तर चला, नक्की व्हिडिओ तुम्ही नक्की बघणार आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरणार मैत्रिणींनो.
तर चला मैत्रिणी, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी मी अपेक्षा करते आणि व्हिडिओ इथेच एंड करते. तर मैत्रिणींनो, प्लीज मी एक नवीन यूट्यूबर आहे, तर प्लीज तुमचा सपोर्ट असू द्या. तुमच्या सपोर्टमुळे मी नक्कीच पुढे जाईल. तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा. मी आणखीनच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करा. आमची सर्व जॉईंट फॅमिली आहे, सर्व एकत्र जमल्यानंतर किती किती धमाल करतो हे तुमच्यासोबत आणखीन आम्ही नवीन नवीन व्हिडिओसोबत शेअर करेलच. तर चला, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या सर्वांनी. पुन्हा एकदा दिवाळीच्या सर्वांना, माझ्या मैत्रिणींना, दादांना, सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.